नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण बनवणार आहोत विस्मरणात गेलेले पौष्टिक असे गोविंद लाडू। काही जण याला सुदामेचे लाडू तर पोह्यांचे लाडू सुद्धा म्हटलं जातं। कृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन यावर्षी एकाच दिवशी आलेला आहे, म्हणून सोबतच आपण कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी 15 मिनिटांमध्येच कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर झटपट तयार होणारे गोविंद लाडू आणि झटपट तयार होणारी जिलेबी कशी बनवायची ते पाहूया। सुरुवातीला आपण हे गोविंद लाडू बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर तूप काढून घ्यायचं आहे। तूप छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपण 1 वाटी भरून पोहे घालणार आहोत। रेग्युलर आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी घेतलेले आहेत। पोहे आपण मंद आचेवर एकसारखे हलवत तुपामध्ये छान असे भाजून घेणार आहोत। पोहे असे भाजून घेतल्यामुळे लाडूला अगदी छान चव येते। लाडू खाताना मस्त असे खुसखुशीत लागतात आणि लवकर खराब होत नाहीत। हे लाडू फक्त 1 चमचाभर तुपामध्येच आपण तयार करणार आहोत। घरात असलेल्या मोजक्या साहित्यात अगदी झटपट असे हे लाडू 10 मिनिटातच बनवून तयार होतात। पोहे जसे भाजले जातील तसे ते थोडेसे अकसू लागतात आणि हलकेसे तांबूस आपल्याला दिसून येतील। पोहे अगदी पटकन 2 मिनिटांमध्येच भाजले जातात। पाहू शकता तुम्ही त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि थोडेसे चुरून पाहिले तर पटकन चुरले जातात। याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की पोहे छान असे भाजले गेलेले आहेत। पोहे छान भाजून झालेले आहेत, हे आता आपण काढून घेऊयात। यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने घरातील मोजून घ्यायचं आहे। शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर छान असे एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत। जसजसे शेंगदाणे भाजले जाते तशी त्याची टरफलं वेगळी होऊ लागतात। त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेलेले आहेत। आता तुम्ही बघा, शेंगदाण्यावरती तुम्हाला हलकेसे डाग सुद्धा दिसून येत आहेत आणि हलकासा शेंगदाण्यांचा रंग सुद्धा चेंज होतो आणि त्याची टरफलं सुद्धा ऑटोमॅटिक वेगळी होऊ लागलेली आहे। शेंगदाणे छान असे आपण खमंग भाजून घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण आता काढून घेऊयात। आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे पाव वाटी सुकं खोबरं। सुकं खोबरं आपल्याला असं छान 1 मिनिटभर मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। खोबरं अगदी छान पटकन तांबूस होतं, पाहू शकता तुम्ही। अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हे छान हलक्या तांबूस रंगावरती मी परतून घेतलेला आहे। असा रंग आला की खोबरं आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे। यानंतर मी घेतलेले आहेत 5 ते 6 खारका, त्यातील बिया काढून या पद्धतीने खारका छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। यासुद्धा आपल्याला थोडा वेळ परतायचे आहेत, कारण खारीक थोडीशी ओलसर असली की त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे लाडू लवकर खराब होतील। म्हणून ही खारीकसुद्धा आपल्याला अशीच कोरडी थोडीशी भाजून घ्यायची आहे। 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजू सुद्धा मी यासोबत भाजून घेत आहे। या पद्धतीने थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेतले की आपले लाडू छान खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घेतले आणि सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेतलेले आहे। शेंगदाण्याची मी टरफलं काढून टाकलेली आहेत। सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि छान असं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त याची बारीक पावडर करायची नाही, कारण पोह्यांचा हलकासा क्रंच ज्यावेळेस आपण हे जाडसर मिक्सरला दळतो त्यावेळेस दाताखाली येतो लाडू खाताना, त्यामुळे लाडू अतिशय खाण्यासाठी चांगले लागतात। आता त्याच वाटीने जवळपास अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गूळ छान असा बारीक चिरलेला आहे, हा याच्यामध्ये ॲड करून परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, पण खूप जास्त याची बारीक पावडर करायची नाही। आता जे खोबरं होतं ते मी मिक्सरमध्ये ॲड केले नाही, मी हे असंच ठेवणार आहे, त्यामुळे लाडू आपले दिसायला अगदी सुंदर दिसतील। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं सर्व मिश्रण लाडूचं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे इतर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, जसं की मखाणे आहे, डिंक आहे, या प्रकारे सुद्धा तुम्ही हे याच्यामध्ये ॲड करू शकता। आता गूळ घातलेला आहे म्हणून मी थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून घालते आहे। तुम्ही वेलची पावडर जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे, पण थोडंसं जायफळ घातलं की या लाडूला छान अशी चव येते।
आता बघू शकता सर्व साहित्य छान या पद्धतीने आपण परत एकदा मिक्स करायचं आहे, कारण खोबरं आपण मिक्सरमध्ये टाकलेलं नव्हतं, त्यामुळं लाडूमध्ये हाताने या पद्धतीने खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन पाहिलं तर याचा छान असा मुटका तयार होत आहे। लाडू अगदी आपले सहजपणे वळले जाणार आहेत। आपल्याला वरून एक्स्ट्राचं तूप बिलकुल वापरावं लागणार नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे। फक्त 1 चमचाभर तुपामध्ये पौष्टिक असे हे गोविंद लाडू अगदी झटपट घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होतात। सध्या आजकाल हे लाडू कोणी बनवत नाही, विस्मरणात बऱ्यापैकी गेलेले आहेत। वरून याला आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकता। हे लाडू आता विस्मरणात गेलेले आहेत। पौष्टिक असून सुद्धा घरात असलेल्या साहित्यात चमचाभर तुपामध्ये जरी बनत असले तरी आजकाल हे कोणी बनवत नाही। तर कृष्ण जन्माष्टमीला आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचा नैवेद्यासाठीचा हा गोविंद लाडू तुम्ही नक्की बनवून पहा। लाडू किती सुंदर दिसत आहे बघू शकता, अगदी सहजपणे तो वळला गेलेला आहे। परफेक्ट असा या ठिकाणी आपला पहिला लाडू तयार झालेला आहे। अजून एक लाडू मी याच प्रकारे तुम्हाला करून दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही लाडू अगदी सहजपणे वळला गेलेला आहे आणि नैवेद्यासाठी आपण बनवत आहोत, यासाठी अगदी छोटे छोटे लाडू मी तयार केलेले आहेत। घरात असलेला एखाद्या खोलगट चमच्याचा वापर करून सुद्धा किंवा एखाद्या छोट्या वाटीचा वापर करून सुद्धा तुम्ही एकसारखे लाडू वळवू शकता। परफेक्ट असे लाडू तयार होतात। याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू बनवून तयार करून घेते। एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 15 ते 20 लाडू अगदी सहजपणे तयार होतात। लाडू दिसायला जितका सुरेख आहे तितकाच तो खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि बनवायला अगदी साधा सोपा आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्येच हे लाडू तुम्ही झटपट बनवू शकता, तेही अवघ्या चमचाभर तुपामध्ये घरात असलेल्या साहित्यात। पाहू शकता तुम्ही लाडू अगदी छान मऊसूत झालेला आहे। घरात असलेल्या लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील असे हे तयार झालेले आहेत खुसखुशीत नैवेद्यासाठीचे गोविंदा लाडू, सुदामा लाडू किंवा पोह्यांचे लाडू। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। चला तर मैत्रिणींनो, आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। स्वातंत्र्य दिना दिवशी प्रत्येक घरामध्ये खाल्ली जाणारी कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिलेबी अगदी छान कुरकुरीत आणि आतून छान रसरशीत झालेली आहे। चला तर पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। इन्स्टंट जिलेबी बनवतोय तर त्यासाठी सुरुवातीला आपण पाक तयार करणार आहोत। तर 2 वाट्या या ठिकाणी आपण साखर एका पातेल्यामध्ये काढून घेतली। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पातेलं आता आपण गॅसवरती ठेवूयात। चमच्याने सतत एकसारखं ढवळायचं आहे, जेणेकरून साखर पटकन पाण्यामध्ये विरघळली जाईल आणि तळाला लागणार नाही। मार्केटसारखी जिलेबी दिसण्यासाठी यामध्ये आपण खाण्याचा थोडासा केशरी रंग घालत आहे। केशरी रंगाऐवजी तुम्ही पिवळा रंग वापरला तरी सुद्धा चालेल। मिक्स करून घेऊयात। या पाण्याला फक्त आपल्याला उकळी आणायची, हे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला पाक तयार करायचा नाही। तर पाण्याला उकळी आली की आपला छान एकतरी कच्चा पाक तयार होतो, कारण साहित्यांचं मी तुम्हाला अचूक प्रमाण दिलेलं आहे। 2 वाट्या साखर, त्यासाठी 1 वाटी पाणी, उकळी आली की परफेक्ट असा पाक तयार होतो। चेक करून मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाक बनवण्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुम्हाला अचूक प्रमाण दिलेलं आहे। हलकासा पाक चिकट झालेला आहे। थोडासा थंड झाला की याची तार तयार होते, पाहिलंत ना तुम्ही। आता पाक जिलेबीचा आहे तो आळू नये थंड झाल्यावरती, यासाठी आपण याच्यामध्ये 2 ते 4 थेंब लिंबाचे घालणार आहोत। लिंबू घातल्यामुळे काय होतं, पाक थंड झाल्यावरती आळत नाही आणि आपली जिलेबी पाक व्यवस्थित शोषून घेते, पिते, त्यामुळे रसरशीत अशी जिलेबी आपली तयार होते। या ठिकाणी परफेक्ट असा जिलेबीचा पाक आपला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात। आता जिलेबीचा पाक मी झाकून ठेवलेला आहे। यानंतर आपल्याला जिलेबीचं बॅटर तयार करायला घ्यायचं आहे। त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी मैदा काढून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे इनो जो घेतलेला आहे तो प्लेन इनो घेतलेला आहे। याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर नाही असा इनो आपल्याला घ्यायचा आहे। पूर्ण एक जे छोटं पाकिट मिळतं ते घातलेलं आहे। साधारणतः अर्धा चमचा इनो असतो त्यामध्ये। जिलेबी छान अशी खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचाभर तूप घालायचं आहे। तूप मेल्टेड न घालता जसं आलेलं तूप आहे तसंच आपण 1 चमचाभर याच्यामध्ये घालायचं आहे। आता तूप आपल्याला व्यवस्थित मैद्याला लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने हाताने व्यवस्थित मी तूप मैद्याला चोळून घेतलेलं आहे।
आता परफेक्ट अशी जिलेबी होण्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला मोजून दाखवणार आहे। आता त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आहे ते थंडच आहे। हे थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। वाटीने पाणी घेऊन दाखवलेलं आहे, जेणेकरून पीठ किती घट्ट पातळ जिलेबीचं तयार करायचं आहे याचा तुम्हाला एक अंदाज येईल। यासाठी सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला एकाच वाटीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आणि बॅटर छान एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी जिलेबीचं भिजवून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये इनो टाकल्यामुळे जी जाळी तयार झालेली आहे ती पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायची आहे। त्यामुळे पीठ या पद्धतीने छान एका डायरेक्शनने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे पीठ कसं तयार झालेलं आहे ते। 1 वाटी आपण पाणी घेतलेलं होतं, त्यातील 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता पारंपरिक पद्धतीने जी जिलेबी बनवली जाते ते कापडी एक बॅग असते, त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून बनवली जाते, किंवा आपण पायपिंग बॅगमध्ये हे बॅटर भरून पण जिलेबी तयार करू शकतो। पण सहसा घरामध्ये आपण केक वगैरे बनवत नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये पायपिंग बॅग बऱ्याचदा नसते। तर या प्रकारे घरात असलेली साधीच पिशवी मी वापरलेली आहे। तुम्ही दुधाची तेलाची पिशवीसुद्धा वापरू शकता। आणि या पद्धतीने मी हे पीठ जिलेबीचं भरून घेतलेलं आहे आणि त्याचा एक असा कोन तयार केलेला आहे। जे पुढचं टोक आहे ते हलकंसं कट करायचं आहे, जेवढ्या आकाराची आपल्याला जिलेबी बनवायची आहे त्याप्रमाणे। जिलेबी तळायला घेऊया, त्यासाठी या पद्धतीचा एखादा पसरट पॅन किंवा कढई घ्यायची आहे। तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा लो ठेवायची आहे। आणि या पद्धतीने तेलामध्ये जिलेबी तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी जिलेबी तेलात सोडल्याबरोबर मस्त अशी फुलत आहे। छोटी मोठी जशी तुम्हाला बनवता येईल त्या प्रकारे जिलेबी तयार करायची आहे। जिलेबी छान अशी फुलून तेलावरती वरती आलेली आहे, बघू शकता। अलटून पलटून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत जिलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे। मंद आचेवर तळायची आहे। जिलेबी तळली गेली की तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि त्याचा हलकासा रंग बदलतो। या ठिकाणी जिलेबी छान अशी तळून झालेली आहे। ही आता आपण तेलातून काढून पाकामध्ये टाकायची आहे। पाकामध्ये जिलेबी टाकताना पाक जास्त गरम नसावा, हलकासा कोमट असताना पाकामध्ये जिलेबी टाकायची आहे। आणि 10 ते 15 सेकंद पाकामध्ये जिलेबी ठेवायची आहे आणि लगेच जिलेबी काढायची आहे। खूप जास्त वेळ जर तुम्ही पाकामध्ये जिलेबी ठेवली तर जिलेबी मऊ पडते। जिलेबीने छान असा पाक ॲब्झॉर्ब केलेला आहे, बघू शकता। आता ही जिलेबी पाक नितळून एका झाऱ्यावरती काढायची आहे, जेणेकरून एक्स्ट्राचा जो पाक आहे तो नितळेल। यासाठी या पद्धतीने झाऱ्यावरती जिलेबी काढा। अगदी छान रसरशीत जिलेबी दिसत आहे, पाहू शकता तुम्ही। थोडंसं बॅटर मी दुधाच्या पिशवीमध्ये सुद्धा भरलेलं आहे, त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे जिलेबी तयार करू शकता। जिलेबी बनवताना काही महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवा। बॅटर जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तयार करा। जिलेबी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळा, त्यामुळे नंतर पाक हलकासा कोमट असताना जिलेबी पाकामध्ये टाका, जेणेकरून जिलेबी छान अशी पाकामध्ये मुरेल आणि रसरशीत अशी जिलेबी तुमची तयार होईल। काही महत्त्वाच्या टिप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा गरमागरम स्वातंत्र्य दिनादिवशी ही जिलेबी नक्की बनवून खा आणि जिलेबी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आजची जिलेबीची आणि गोविंद लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद।